अभिजित आधीच्या पण 3-4 चित्रपटांमध्ये त्यांनी माझ्याबरोबर काम केलं आणि त्याची मेहनत, त्याचा प्रामाणिकपणा आणि एकूण या सगळ्या आमची टीम जे काम करते त्या कार्याबद्दलचा त्याचा आदर आणि तो आदर नुसता शब्दातनं नाही तर त्याच्या कृतीतनं व्यक्त होतो. आणि मेहनत म्हणजे किती तो डोंबिवलीला राहतो आणि पुण्यामध्ये रिहर्सलला यायला त्याला हार्डली 2.5-3 तासाचा नोटीस पण पुरते की बाबा आता अशा प्रकारची आपल्याला एक रिहर्सल करायची आहे किंवा अशा प्रकारची लुक टेस्ट करायची आहे. त्याच्या जवळ 10 ते 12 लुक टेस्ट झाल्या वेगवेगळ्या पद्धतीने. सध्याचं जे एआयचं तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानाने पण त्याचं चित्र आम्ही तयार करून पाहिलं. मग लुक टेस्ट झाल्या, पुण्यात काही झाल्या. सुरिंदरजी म्हणून जे ज्येष्ठ विग मेकर आहेत, तर दाढी मिशी या सगळ्या सकट मुंबईला झाल्या. या सगळ्याला न चुकता न कंटाळता तो हजर होता. याशिवाय अभिनेता म्हणून तर तो आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. आणि मग तरी सुद्धा त्या लुक टेस्टमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा अभिनय काय पद्धतीने तो रिस्पॉन्ड करतोय. आमचे गुरु प्राध्यापक शामराव जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचं व्हॉइसचं ट्रेनिंग घेण्यात आलं. त्यालाही तो 2 महिने उपस्थित होता. शस्त्राच्या ट्रेनिंगला 1 महिना उपस्थित होता. हे सगळं घरदार सोडून त्याची चालू असलेली मालिका त्यातनं वेळ काढून आणि एका क्षणाला ती मालिका सोडून देखील त्यांनी छत्रपतींच्या भूमिकेला जे महत्त्व दिलं त्या महत्त्वामुळे स्वाभाविकपणे अभिजितची निवड होणं स्वाभाविक होतं.